2010 फिफा वर्ल्ड कपची ओपनिंग मॅच साऊथ आफ्रिका वर्सेस मेक्सिको. या मॅचमध्ये आपल्याला आयकॉनिक गोलच नाही तर त्याहून आयकॉनिक सेलिब्रेशनसुद्धा मिळालं. कट टू 2026 पुन्हा मेक्सिको वर्सेस साऊथ आफ्रिका. या मॅचमध्ये आपल्याला आयकॉनिक गोल नाही पण एक इमोशनल गोल मिळाला. तर 2026च्या फिफा वर्ल्ड कपची सुरुवात झालेली आहे आणि याच्या पहिल्या मॅचमध्ये मेक्सिकोने साऊथ आफ्रिकेला सहजपणे 2-0ने हरवलं आहे. यातली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 3 रेड कार्ड. वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये 3 रेड कार्ड देऊन रेफरीजने त्यांचा टोन सेट केलेला आहे. त्यामुळे आता पूर्ण टुर्नामेंटमध्ये सर्व प्लेयर्स टॅकल किंवा रेकलेस फाऊल करताना 2 वेळा विचार करतील. ॲक्च्युअल मॅचबद्दल बोलायचं झालं तर या मॅचच्या अराउंड जेवढी हाईप होती तेवढी पिचवर दिसली नाही. मिनिट 1 पासूनच मेक्सिकोने साऊथ आफ्रिकेला पूर्णपणे डॉमिनेट केलं. पोझेशन, चान्सेस आणि हाय प्रेस या सर्वामध्ये मेक्सिकोने साऊथ आफ्रिकेला पूर्णपणे डॉमिनेट केलं. साऊथ आफ्रिकेचा एक्सपेक्टेड गोल 0.07% होता. यावरून तुम्हाला आयडिया येईल मेक्सिकोचा साऊथ आफ्रिकेवर किती कंट्रोल होता. फिफा वर्ल्ड कप 2026चा पहिला गोल स्कोअर केला तो मेक्सिकोच्या ह्युलियन क्विनोनेसने. हे नाव जरी आपल्याला माहीत नसलं तरी तो सौदी लीगमध्ये खेळतो आणि या सीझनमध्ये रोनाल्डो आणि आयव्हन टोनीपेक्षा त्यांनी सर्वात जास्त गोल्स करून तो सौदी लीगचा गोल्डन बूट विनर आहे. पण मॅचमध्ये सर्वात फुटबॉल सबटेक्स्ट मोमेंट जो होता तो होता म्हणजे राहुल हिमेनेसचा गोल. राहुल हिमेनेसला आपण प्रीमियर लीगमध्ये गेली अनेक वर्ष बघत आहोत. राहुल हिमेनेस मेक्सिकोसोबत त्याचा 4था वर्ल्ड कप खेळत आहे. या आधीच्या 3 वर्ल्ड कपमध्ये त्याने एकदाही मेक्सिकोसाठी स्टार्ट केली नाही. तो नेहमी बेंचवरूनच मेक्सिकोसाठी खेळला आहे. या वर्ल्ड कपमध्ये त्याने पहिल्यांदा आपल्या देशासाठी मॅच स्टार्ट केली आणि त्याच्या पहिल्याच मॅच स्टार्टमध्ये त्याने गोल स्कोअर केला आणि हा गोल स्कोअर केल्यानंतर तो अगदी इमोशनली झाला होता. तर फिफा वर्ल्ड कपच्या ओपनिंग मॅचच्या अराउंड जेवढी हाईप असते तेवढी हाईप आणि थ्रिल आपल्याला पिचवर बघायला मिळाली नाही. पण हळूहळू टुर्नामेंटमध्ये टोन सेट होईल आणि आपल्याला अनेक मॅचेस बघायला मिळतील. तर मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला मेक्सिको वर्सेस साऊथ आफ्रिकेची पहिली मॅच कशी वाटली आणि फुटबॉल सबजेक्ट्सला फॉलो करा पुढच्या अशा अनेक रिव्ह्यूजसाठी.